क्या हुआ तेरा वादा, देवा भाऊनं जे आम्हाला आश्वासन दिलं होतं संपूर्ण कर्जमुक्तीचं, आमची शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, शेतकऱ्यांचं सरसकट सगळं कर्ज माफ झालं पाहिजे ही मागणी। त्याच्यानंतर हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे। तसंच परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या 15 दिवसाखाली 128 कोटी रुपये दिले, पण ही जी मदत देते वेळेस इथल्या प्रशासनानं, इथल्या कलेक्टरनं संपूर्ण क्षेत्र हे कोरडवाहू दाखवलेलं आहे। त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याचं एक गुंठाही बागायती क्षेत्र दाखवलं नाही का? आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याकडे विहीर नाही, एकाही शेतकऱ्याचं बागायती नाही, एकाकडे ड्रीप नाही, सोलर नाही। पंजाब सरकारनं हेक्टरी 50,000 रुपये जे अनुदान दिले शेतकऱ्याला, तेच अनुदान महाराष्ट्रामध्ये हे अनुदान मिळालं पाहिजे। नसता आम्ही मंत्रालयात अवता घेऊन जाऊ। हे मोर्चा आज निस्ता रुमण्याचा होता, उद्या हे मोर्चा अवता घेऊन संसद मध्ये जाऊ। आज देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचा निर्णय घेऊन 15 रुपये ऊस दरात कपात केलेली आहे। त्याचबरोबर हेक्टरी 50,000 रुपये आणि संपूर्ण कर्जमुक्ती हे विषय घेऊन आम्ही इथं आलेलो आहे। परंतु यांचा नालायकपणा इतका या शासनाचा, तिथं आंदोलकाला बसायला तिथं पाणी होतं, शेवाळ होता, चिखल होता। आम्ही 2 घंट्यापूर्वी सांगितलं होतं निवेदन स्वीकारायला या, परंतु एक अवलाद निवेदन स्वीकारायला आली नाही। जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला येणार नाहीत आम्ही इथून हलणार नाहीत।